जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक खूकार धडा सुरू करणार आहे. धड्याचं नाव तू बघितलं असेल, चक्रवाढ व्याज. दादा, या अगोदर आपण सरळ व्याज बघितला, पण तुला त्यावेळेस मी सांगितलेलं सरळ व्याज असू दे, चक्रवाढ व्याज असू दे, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गणितात पावला पावलाला काय करावं लागतात, टक्के काढावं लागतात दादा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा टॉपिक शेकडेवारी, आणि तो आपण एकदम खतरनाक पद्धतीनं ऑलरेडी घेतलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा टक्के काढता येत नाहीत, तर त्या सगळ्यांना माझी विनंती भावांनो, जर तुम्ही अजून टक्के काढायला जमत नसतील किंवा ते तुला एकदम असं डोळ्याने कसे टक्के काढायचे ते जर शिकायचं असेल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली जात्या, ते एकदा बघून घे. परत उभ्या आयुष्यात दादा टक्के काढताना तुला कधी पेन लावायला लागणार नाही. बिगर पेना सुद्धा टक्के कशी निघतात ते तुला तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण पहिल्यांदा काय करूया, चक्रवाढ व्याजाबद्दल बोलायचंय आपल्याला. तर दादा, चक्रवाढ व्याज म्हणलं की तुझ्या लक्षात आला असेल हा धडा तुझ्या किती आवडीचा आहे. त्याचं कारण असं, ह्याच्यावरचा एक प्रश्न कन्फर्म असतो दादा. ठीक आहे, आणि ह्या धड्यावरचा प्रश्न सोडताना भले भले असे थंड होत्यात. बरोबर आहे का? त्याचं कारण आहे, इथे एक खतरनाक फॉर्म्युला लावावा लागतो आणि त्यानंतर कुतून कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, व्हिडिओ फक्त भावड्या शेवटपर्यंत बघायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुला तुला आज सांगून देतो, चक्रवाढ व्याजाचं गणित आले की तुला नाही मजा आली तर मला सांग, अशा गुदगुल्या होणार चक्रवाढ व्याज दिसलं. त्याचं कारण असं आहे दाद्या, बिगर सूत्राचा चक्रवाढ व्याज कसा असतो ते तुला आज बघायचं आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघ, तुला कुठेही फॉर्म्युला लावायची गरज नाही. बघ आता, तर हे चक्रवाढ व्याज काय आहे बघ, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये दाद्या काय बोलतो, कंपाऊंड इंटरेस्ट. नावातच आहे कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. चक्र चक्र चकार चकार माहिती का तुला? सायकलचा असू दे, गाडीचं असू दे, चकारचे कसं फिरतं त्या पद्धतीने दाद्या एकदा काय, आणि ज्यानं कुणी चक्रवाढ व्याजानं कुणाकडनं जर पैसे घेतलेत ना, त्याला एकदा विचारा की ही नेमकी भानगड कशी असते. येते लक्षात? जर नसेल घेतलं काय टेन्शन घेऊ नको, जाऊन घ्यायची काही गरज नाही. मी आज तुला दाखवतो ना कस काय लफडा असतो याचा. तर बघ बावड्या, लक्ष दे आता. चक्रवाढ व्याज, सगळ्यात पहिलं चक्रवाढ व्याज नेमकं कसं असतं. आता ही व्याज बीज काय भानगड आहे ते आपण आधीच सरळ व्याजात बघितलेलं आहे. परत ज्या विद्यार्थ्यांनी सरळ व्याज बघितला नसेल, परत त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जात्या, सरळ व्याज बघून घे, म्हणजे तुला चक्रवाढ व्याज बद्दल परत एक सुद्धा मनात डाऊट राहणार नाही. ठीक आहे, तर बघ दाद्या, तरी पण मी दोघांच्या मधला फरक सांगतो तुला. बघ भावा, आता लक्ष दे. असं समजूया की एक रामभाऊ नावाचा एक मोठा गावातला एक शेतकरी, वजनदार माणूस आहे. ठीक आहे, सावकार पण म्हणू शकतो तू. ठीक आहे, आणि तुम्हाला पण माहित आहे, एक गाव म्हणलं की त्या गावामध्ये गोरगरीब जनता आलीच. पैसा, आणि तुम्हाला पण माहित आहे पैसा कशाला लागत नाही दाद्या, कशासाठी पण पैसा लागतो. ठीक आहे, आणि आता लगीन सराई तुला तर माहितच आहे, त्यामुळं कुणाचं एखाद्या पुरीचं लग्न काढलं, पोराचं लग्न काढलं तर पैसा लागतो. आणि आपल्या गोरगरिबाकडे असं नसतं की बँक बॅलन्स एकदमच 5-50 लाख रुपये, असं काय नाही. मग काय झालं, आपला भिकू नावाचा एक एक गरीब शेतकरी आणि रामभाऊ. आता रामभाऊ म्हणल्यानंतर तुझ्या नावच जसा रामभाऊ, एकदम गावातला पाटील माणूस, वजनदार व्यक्ती. ठीक आहे, गावचे सावकार म्हणून आपण, सावकार, रामभाऊ सावकार. सगळे गावात त्यांना सावकार म्हणतात, कारण तुम्हाला माहित आहे सावकाराचं काम काय असते, आहे का नाही? हा, तेच काम करतात रामभाऊ. आणि आपला भिकू नावाचा एक आपला गरीब शेतकरी. आता त्यानं काय केलं, लेकीचं लग्न जमलं त्याचं, आणि तुला पण माहित आहे लग्न, गरीब बरी घरची परिस्थिती कशी का असना, लेकीचं लग्न जरा वाटतं की प्रत्येकाला, वडिलाला, प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटतं की माझ्या लेकीचं वजन असं एकदम जरा त्यातल्या त्यात बरं व्हावं, म्हणजे पुढच्या पाहुण्या रावळ्यात जरा थोडं, आहे का नाही? कारण पुढे जाऊन आयुष्यभर तिला काही त्रास नको असं जनरली माणूस विचार करते. ठीक आहे, आणि होता होईल तेवढं द्यायचा प्रयत्न करते. म्हणून काय केलं भिकून, त्याच्याकडे काही थोडं ऑलरेडी पैसे होतं बाबा. हे चक्रवाढ व्याज काय पद्धत आहे तुम्हाला सांगतो, नेमकं 1-2 मिनिटाचं काम आहे दादा, म्हणजे आयुष्यभर परत डोक्यात शॉर्ट होणार नाही तुझ्या कसला. तर काय झालं, आता भिकूचं नेमकं ते सगळं लग्न बिग्न जमलं, भिकून काय केलं, रामभाऊकडे गेले. मग आता सावकार माणूस, पाटील शिवाय, त्यामुळं गावातल्या सगळ्या खबर असते त्याच. मग रामभाऊला कळलं की असं असं बाबा भिकूच्या पुरीचं लग्न जमले. मग भिकू गेला सावकाराकडे, म्हणला सावकार तुमच्या कानावर तर बातमी आलीच असेल. तर सावकार लय हुशार, काय कळ नसल्या, काय माहित नसल्यावर काय काय ऐक, काय काय झाले, काय अडचण आहे का? अडचण नाही काय, एक तुम्हाला गोड बातमी द्यायची, आपल्या मंजूचं लग्न ठरलं. मंजू
भिकूची पोरगी. ठीक आहे. मग रामभाऊ म्हणले, वा वा वा, छान, एक नंबर बातमी दिली, पोरगा काय करतो, असं इकडे तिकडे बोलणं झालं. मग बोला की कसं काय यानं केलं. म्हणला, आता तुम्हाला कळलं असेल, असं असं येणाऱ्या 15 दिवसात लग्न आहे, त्यामुळे जरा थोडं काही सामान खरेदी बिरेदी करायचंय, काय रुखवत असू दे, काय भानगडी बाकीच्या बऱ्याच असते ते, आहे का नाही, सोनं नाणं. तर जरा थोडं पैसे कमी पडत होतं, आहे तर माझ्याकडे पण थोडं कमी पडतं. मग रामभाऊ म्हणले, बिकू टेन्शन घेऊ नको, तुझी पोरगी तीच माझी पोरगी, असं सगळेच म्हणतात. सावकार लोक लय डेंजर बरं का. हा, मग त्यानं काय केलं, तुझी पोरगी तीच माझी पोरगी. मग आता जरा भिकोला जरा बरं वाटलं. मग आता तो असं फुकट पैसे थोडी देते. मग रामभाऊ म्हणले, किती लागतात तुला पैसे. म्हणले, लय नाही, 1 लाख रुपये लागतात. रामभाऊ म्हणले, 1 लाख. बरं ठीक आहे, चालेल. मग तिने आवाज दिला त्यांच्या मिसेसला, पाटलिनीला, आणि म्हणले, 1 लाख रुपये घेऊन ये ग. लगेच तिनं असं कपाटातनं अशा बंडलच घेऊन आली 1 लाख रुपयेचा, आणि भिकूला द्यायच्या आधी सांगितलं, बघ दाद्या, तुला आता अडचण आहे म्हणून, तसं तुला माहित आहे पैसा लय वाईट आहे. आता मेन मुद्द्यावर आला रामभाऊ. म्हणला, पैसा लय वाईट आहे, पैसा एक काल देऊन नाही तर घेऊन ये, परत लय लफडे असतात, आहे का नाही. नाही नाही, भिकू म्हणला, तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शब्द आपण अजिबात खाली पडू देत नाही, तुमचं ठरलेल्या तारखेला आणून देतो पैसे, चालते, काय अडचण नाही. मग भिकू म्हणला की 1 वर्षासाठी देऊन टाका. मग म्हणला, एक काम कर, 1 वर्षासाठी देतोय मी तुला, तर माहिती आहे गावात आपला दर काय चालू आहे. अरे, डायरेक्ट 15% 20% घेतो, पण तू आपला एकदम खास आहे, एकदम जवळचा माणूस आहे, म्हणून तुझ्यासाठी खास 10%. काय झालं, 10%. मग चालतंय म्हणला, काय असेल ते आता, काय 10% 15% म्हणले तरी आता तुमचं ठरले ते द्यावंच लागणार आहे मला. मग काय केलं, आता भिकूला रामभाऊनं 10%नं काय केलं, पैसे दिलं. मग आता ही 1 लाख आहे ती, त्या 1 लाखाचे 10% काही महिन्याला नाही. आता ह्यो रामभाऊ लय हुशार, म्हणला जाऊ दे, आता कशाला, आपली सावकारी पण इमानदारीने धंदा करतो, असं त्या टाईप मध्ये. म्हणला, ही वर्षासाठी असणार आहे, महिन्यासाठी नाही, 1 वर्ष. मग जरा भिकूला आणखीन भारी वाटलं. मग काय विषय नाही, 1 वर्षानंतर 10% त्याला जे काय रक्कम असेल म्हणजेच व्याज द्यावचं असं ठरलं. मग काय झालं, 1 लाखाचे 10% किती असते सध्या, तुला शिकवलं, पहिला हात 10%, म्हणजे दादा हे जे 10% किती झाले, 10,000. म्हणजे 1 वर्षानंतर भिकू रामभाऊला किती देणार दाद्या, 1 लाख, आणि हे जे 10% दाद्या असे 10,000, टोटल 1 वर्षानंतर भिकू रामभाऊला देणार 1,10,000 रुपये. पण तुम्हाला माहित आहे, गरीब शेतकरी आणि त्याच्या मागे 7.5 कायम चालूच असते. मग काय लफडा झाला त्या वर्षी, आता शेतकरी माणूस आहे, इतका कचकाटून पाऊस झाला, त्या पावसामध्ये काय झाले, सगळी पिकं गेली वाहून, अजिबात काय घरात खायचं धान्याचे अवघड झालं, सगळी कंडिशन येते लक्षात. त्यामुळं 1 वर्षाची जी काही मुदत होती, बोली केली होती, त्यानुसार भिकू रामभाऊला काही 1 वर्षात 1,10,000 देऊ शकला नाही. पण त्यानं काय केला, भिकू तसा गांडवा गंडवी काय केली नाही, गेला रामभाऊ पैसे आणि म्हणला, सावकार, तुम्हाला तर माहित आहे ह्या औंधा काय झाले, पावसाळा सगळा असला डेंजर, त्यात सगळं पीक वाहून गेलं, हे ते असं तसं. म्हणला, असू द्या, काय अडचण नाही, एक काम करू, तुला आणखीन एक टाइम 1 वर्ष वाढवून देतो, पण आता तुम्हाला देणं किती होतं म्हणला. हा म्हणला, माहिती आहे मला, मी 1 लाख घेतलेलं, 10,000 व्याज, असं 1,10,000. हा, तर आता पुढच्या वर्षी तू काय करणार, आता 1,10,000वर 10% लागणार, बरोबर आहे का. 1 लाख, कारण 1,10,000 देणं होतं भिकूला, त्यामुळे आता 1,10,000चे 10% म्हणजे दुसऱ्या वर्षासाठी पूर्ण 1,10,000 देऊन म्हणजे थोडक्यात भिकूची रक्कम आहे, भिकूकडे आहे, ते रामभाऊला द्यायचंय ते. मग आता काय झालं, 1,10,000चे 10% किती झाले दाद्या, बघ की, पहिला हा 10% म्हणजे 11,000 झाले, बरोबर आहे का. किती झाले, 11,000. म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर पहिलं 1,10,000, पण दुसऱ्या वर्षाचं 11,000 व्याज, असं टोटल 1,10,000 11 किती झाले दाद्या, 1,21,000 रुपये. म्हणजे 2 वर्षानंतर भिको रामभाऊला किती पैसे देणार दाद्या, किती देणार, 1,21,000, बरोबर आहे का. पण दुसरं वर्ष संपलं, आता दुसरं वर्ष संपल्यानंतर 1,21,000 द्यायला पाहिजे होतं नियमानुसार, पण गडबड काय झाली, त्या दिवशी पडला त्या वर्षी नेमका पडला दुष्काळ, आजीचा वाला आता सुका, दुष्काळ. मग त्या दुष्काळाच्या चक्करमध्ये काय झालं, प्यायला पाण्याची बोंब झाली, कसलं काय सगळं वाट लागली, पिकं तर काय विषय, जनावराला आणि माणसाला प्यायला पाणी नव्हते, टँकर चालू गावात सगळ्या. मग कसं काय करणार, त्यामुळे दुसऱ्या मग ठरलेली जी काही तारीख होती त्या तारखेला भिकू परत रामभाऊकडे गेला आणि म्हणला, सावकार, आता रामभाऊन ओळखलं काही तर दुःख नाही, पैसे तर घेऊन आलेलं नाही हो. म्हणला, काय अडचण नाही, तुम्हाला तर माहिती आहे औंधा असा असा दुष्काळ आहे, असं तसं.
बरंच ते सगळी काय दुखणं सांगितलं. बरं ठीक आहे, असू दे, तुला आणखीन 1 वर्ष वाढून देतो, पण 3 वर्ष आता तुझं होत्यात, घेतलं होतं 1 वर्षासाठी. तू जर आता पैसे नाही दिले तर मग मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल. भिकू म्हणला, अजिबात काळजी करू नका, तशी वेळ अजिबात येऊ देणार नाही. मी एखादं तुकडं विकतो म्हणला, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा पैसा वापस करणार म्हणजे करणार. मग ठीक आहे, मग सावकारला जरा बरं वाटलं. मग परत 3ऱ्या वर्षासाठी 1 वर्ष मुदत वाढवून दिली भिकूला, रामभाऊनं. मग आता 3ऱ्या वर्षासाठी नेमकं त्याच्याकडे पैसे किती द्यायचं, म्हणजे 3ऱ्या वर्षासाठी नेमकं कितीला व्याज लागणार. घेतलं होतं 1 लाख, पण लपडा काय झाला, 2 वर्षाच्या शेवटी 1,21,000 रुपये भिकूने रामभाऊला देणं होतं. पण गडबड काय झाली, तो देऊ शकला नाही. त्यामुळे 3ऱ्या वर्षी जे काय 10% व्याज लागणार आहे ते 1,21,000 वर लागणार आहे. मग काय नाही, 3ऱ्या वर्षाला 1,21,000 चे 10% किती झालं दाद्या, 12,100. मग आता हे 12,100 आहे. मग आता 3 वर्षाच्या शेवटी किती होणार दादा, 1,21,000 आणि 12 म्हणजे होणार किती, 1,33,100. तर 3 वर्षानंतर किंवा 3 वर्षाच्या शेवटी भिको रामभाऊला किती रुपये द्यायला पाहिजे, घेतलं होतं 1 लाख, पण देणार किती दाद्या, 1,33,100 रुपये. बरोबर आहे का. मग आता दादा विषय काय झाला, आता ते भिकून काहीतरी त्याचं ऍडजस्टमेंट केली आणि त्याचा तुकडा ऐकला असेल, नाहीतर सावकारलाच ऐकला असेल, काय माहित कुणाला ऐकलं काय केलं. आता सावकार माणसं तुम्हाला ऐकूनच असाल, 200 एकर 300 एकर, हा, त्यांना कुठने जमीन आली कशी आली तुम्हाला कळलंच असेल. मग त्यामुळे काय केलं भिकून, तो काय विषय मिटवला. मग आता आपल्याला समजायचंय काय, घेतलं होतं 1 लाख, दिलं किती दाद्या, 1,33,100 रुपये. मग ही सुरुवातीला जी घेतलेली रक्कम असते तिलाच म्हणलं जातं मुद्दल. काय म्हणलं जातं, मुद्दल. सुरुवातीला जी काय रक्कम घेतली दाद्या ती मुद्दल आहे, आणि 1 वर्षाच्या शेवटी जी काय दिली जाते टोटल रक्कम तिला रास. मग ह्या रासमध्ये काय दाद्या, सुरुवातीला घेतलेली मुद्दल 1 लाख रुपये आणि वरचं 1 लाख कट केल्यावर किती येते, 33,100. हे व्याज आहे, पण कसलं व्याज असणार आहे दाद्या, चक्रवाढ व्याज असणार आहे. कसलं, चक्रवाढ. मग आता हे चक्रवाढ व्याज काय लफडा झाला, तुला एक छानपैकी आता ह्याला वेगळ्या पद्धतीने मांडणी करून सांगतो. आता जर रामभाऊ सावकाराकडे गेला नसता आणि त्याच्याऐवजी एखाद्या दुसऱ्या बँकेत किंवा कुठेतरी गेला असता आणि तिकडून जर त्यानं बँकेच्या पद्धतीने जर पैसे घेतलं असतं, तर भिकूलवर ही वेळ आली नसती, एवढा पैसा द्यायची वेळ आली नसती, किंवा एखादं तुकडे ऐकावं लागलं नसतं. आता बघ काय प्रकार झाला. आता आपण असं समजूया, ह्या 2 गोष्टी आपण कम्पेअर करूया. आपण ह्याच्या अगोदर चक्रवाढ व्याज कसं काढतात ते बघितलं होतं. कसं, सुरुवातीला घेतलेली रक्कम आपण 1 लाईन हाणायचो आणि त्या लाईनीवर लिहायचो, आठवा जरा. बरोबर आहे का. हिथं पण तेच आहे दाद्या, हिथं पण तेच आहे. ही सरळ व्याजाचा विषय आहे दाद्या. हे कसलं आहे, सरळ व्याज. आता तेच जर भिकून बँकेकडनं घेतलं असतं आणि आता हे न घेतलंय रामभाऊकडनं, सावकाराकडनं. आता इथं काय आहे दादा, हिथं आहे चक्रवाढ व्याज. आता या दोघातला नेमका काय फरक आहे ते बघूया, आणि डायरेक्ट गणित डोळ्यानं कशी उडतात ते पण बघायचंय आपल्याला. ठीक आहे, बघ आता ह्याला चक्रवाढ व्याज का म्हणायचं ते पण सांगतो. बघ दादा, जर सेम 1 लाख रुपये बँकेतनं घेतले सरळ व्याजानं आणि 1 लाख रुपये त्यानं काय केलं, रामभाऊ म्हणजे सावकाराकडनं घेतले. मग आता दाद्या हे जे 1 लाख रुपये आहेत ह्याच्यावर 10% दर आहे, बँकेनं पण 10% ठेवलाय आणि रामभाऊनं पण 10% ठेवलाय दर. मग इथं तुला माहित आहे पहिल्या वर्षी काय होतं, सरळ व्याज का म्हणायचं, प्रत्येक वर्षाला व्याज सारखं असतं म्हणूनच सरळ व्याज म्हणतात. मागच्या धड्यात सगळं बोललोय आपण. मग पहिला हा 10%, मग हे जे 10% किती झाले दाद्या, 10,000 रुपये. म्हणजे एका वर्षाच्या शेवटी 10,000 रुपये व्याज लागलं असतं, म्हणजे टोटल दिलं असतं 1,00,000 आणि 10,000. बरोबर आहे, घेतलेले एक म्हणजे रास झाली असते 1,10,000. इकडे पण तेच दाद्या, पहिला हा 10%, मग हे जे 10% किती झाले, 10,000. बरोबर आहे का. परत दादा दुसऱ्या वर्षी काय होतं, परत 1,00,000चेच 10% असते, ह्याचा काही संबंध नाही राहत. 1,00,000चे 10% दाद्या किती झाले, 10,000 रुपये दुसऱ्या वर्षी सुद्धा. कारण सरळ व्याजाचा अर्थच काय, प्रत्येक वर्षाला व्याज सारखं असतं दादा. मग पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी पण 10,000. पण इकडं गडबड आहे, टोटल झालं 1,10,000 आणि ते आपण काय केलं, 1,10,000 वर 10% मारलेलं. म्हणजे थोडक्यात काय झालं, आता रामभाऊकडनं घेतलं होतं 1,00,000, ते जे 10% आधी काढावं लागतील. मग हे जे 10% किती झाले, 10,000 रुपये. ठीक आहे दाद्या. त्यानंतर
पहिल्या वर्षाला 10,000 रुपये व्याज झालं होतं, जे भिकू कोणाला देणार होता? रामभाऊला. पण त्या व्याजावर व्याज, काय बोलतोय मी? व्याजाला व्याज, म्हणजे हे जे सुद्धा 10% लागणार. मग हे जे 10% किती झाले? पहिला हात 10% म्हणजे बावड्या 1,000 रुपये. मग दादा ही पूर्ण पहिल्या वर्षाचा आहे आणि हे दुसऱ्या वर्षाचा आहे. 10 आणि 1 किती झाली? 11,000. बघ बर, दुसऱ्या वर्षाला लागलं होतं किती? 11,000 झालं, हे दोघं मिळून. ठीक आहे, परत एकदा बघ आता तिसऱ्या वर्षाला काय झालं इकडं? परत हे जे 10% मग बँकेतनं घेतलं असतं तर प्रत्येक वर्षाला व्याज सारखं असतं दादा. मग हे जे 10% म्हणजे किती झाले असते? परत 10,000च. पण इकडं काय झालं असतं? आता रामभाऊकडनं घेतलं होतं 1,00,000, ते जे 10% किती झाले दाद्या? 10,000 रुपये. पण पहिल्या 2 वर्षात जेवढं व्याज लागले त्या प्रत्येकाची 10%. हे असं का करतोय पुढे जाऊन कळेल तुम्हाला. ठीक आहे, मग हे जे 10% आता काय करायचं? वर जेवढ्या किमती दिसतात प्रत्येकाचे 10% काढायचे. हे जे 10% इथं आले, हे जे 10% किती झाले दाद्या? 1,000 रुपये. ठीक आहे, आणि हे जे 10% 1,000 रुपये. पण ही जी 1,000 आहे त्याचे पण 10% काढावं लागतील 100. मग दादा हे जे आहे ना, बघ की 10, 11, 12,100. तर तिसऱ्या वर्षाला व्याज लागलं किती? 12,100. मग दादा हे काय असतंय? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज, दुसऱ्या वर्षाचं, तिसऱ्या वर्षाचं सरळ व्याज, आणि प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखं असतं. ठीक आहे, सारखं असतं, प्रत्येक वर्षाचं व्याज सारखं असतं, म्हणून त्याला सरळ व्याज म्हणतो. पण इकडं काय भानगड होती बावड्या? इकडं होतंय पहिल्यांदा काय केलं, म्हणजे थोडक्यात काय, चक्रवाढ व्याजानं पैसे घेऊ दे नाही तर सरळ व्याजाने घेऊ दे, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच असतं 10,000 10,000. पण एकदा का तू दिलेल्या मुदतीत जर पैसा वापस केला नाही, मग तुझ्या मागे चकार लागतं, म्हणून त्याला चक्रवाढ व्याज म्हणायचं. का? तर व्याजाला व्याज, व्याजाला व्याज, व्याजाला व्याज. एक टाइम असा येतो जेवढं पैसे घेतलं त्याच्या डबल टिबल नुसतं व्याज होतं. ठीक आहे, आणि महिन्यावर पैसे तुला माहिती आहे गावात टक्क्यानं देतात, 1%, 2%, 5%. हा, त्या सगळ्यांना माहिती आहे ही काय भानगड आहे. ही वर्षात आपण तरी रामभाऊ एकदम कसला संस्कारी सावकार आहे, संस्कारी सावकार, त्यामुळे त्याला थोडं रीतीनं वागतोय. गावाकडे तुला माहिती आहे कसा असतो विषय. मग दादा आता बघ इथं काय झालं? हे पहिले वर्ष, दुसरे वर्ष, तिसरे वर्ष हे सरळ व्याज सगळं बोलून झाले. आपण आता इकडे येऊया चक्रवाढ व्याजाकडे. आता इकडे बघ, हे तिन्ही वर्षाचं मिळून काय आहे दादा? 10, 10, 10, 30,000 काय आहे तुझं? सरळ व्याज आहे दादा. काय आहे? सरळ व्याज. आणि इथं हे सगळं जोड, 30, 31, 32, 33,100 रुपये. हे काय आहे दादा? तुझं चक्रवाढ व्याज आहे. काय आहे? चक्रवाढ व्याज. म्हणजे थोडक्यात काय झालं दादा? 30,000 सरळ व्याज आहे आणि 33,100 रुपये काय आहे? चक्रवाढ व्याज. तर ह्या दोघांच्या मध्ये दाद्या 3,100 रुपये जे आहे तो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये तुला व्याजाला व्याज लागल्यामुळे 3,100 रुपये जास्त द्यावं लागतं. येते लक्षात? अजून गंमत, ही आहे पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज, ही आहे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज, ही आहे तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. आता बऱ्याच वेळा पेपरात अशा भानगडी करतात, काय म्हणतं? दुसरे वर्ष व तिसऱ्या वर्षाच्या चक्रवाढ व्याजातला फरक. तर तू काय करायचं? हे अखंड तिसरा आहे, हे जेवढं सारखं आहे तेवढं सोडून दे किंवा काटून टाक, आणि राहिलेला वरचा हा फरक असतो. म्हणजे तिसरं वर्ष आणि दुसरं वर्ष यांच्या वर्ष, म्हणजे तिसरं वर्ष व दुसरं वर्ष मधल्या चक्रवाढ व्याजाचा फरक जर विचारला तर तू डायरेक्ट म्हणायचं 1,100 रुपये. इकडे तेच आहे दादा, 1,200 आणि 11,000 मधनं जर हे कापलं तर बरोबर 1,100 रुपये येतोय. ठीक आहे, परत कधी कधी काय बोललं जातं? दुसरं वर्ष व पहिल्या वर्षातील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक 1,000 रुपये. कधी कधी डायरेक्ट म्हणतं 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक. तर ध्यानात ठेवायचं दाद्या, ही जी अखंड दिसतंय ना, हे अखंडच्या अखंड चक्रवाढ व्याज आहे, एवढं आहे सरळ व्याज आहे, आणि ही जी वरच आहे ना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक आहे. आता काय करू आपण? ही जी विषय आहे ना, हा सगळा विषय मिटवतो आणि मी आपल्या कामाचं जे की मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ही असल्या भानगडी तुम्हाला काय करावं लागणार नाही. त्या बिगर सूत्राचं चक्रवाढ व्याज कसं सोडवायचं असतं ते बघायचंय ना, तर आता लक्ष दे भावा, मस्तपैकी हेच एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, आणि समजून घे काय भानगड असते. असं दिलं त्यानं, मुद्दल 10,000 रुपये दिली दाद्या,
परत व्याजाचा दर दिला दादा आणि तो कायम दशादशी इथं पण वार्षिकच असतो. इथं पण कसा असतो? वार्षिक असतो. ते म्हणून तर लिहितोय दर 10% दाद्या आणि मुदत आहे 3 वर्ष. तर तुला 3 वर्षानंतर काय काढायचंय? चक्रवाढ व्याज काढायचंय भावा. चक्रवाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज पद्धतीनं रास पण काढायची. ठीक आहे, एवढ्या गोष्टी काढायची त्या. तर ध्यानात ठेव. आता मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे. सगळ्यात महत्वाचं दाद्या, एक लांबडी लचक लाईन हाकायची आणि ही जी लांबडी लाईन आहे त्या लाईनीच्या वर मुद्दल लिहायची. काय लिहायची? मुद्दल. वरनं जो काही दर आहे तो घेऊन यायचा आणि तो तुला सांगितला दर हा दशादशी असणार आहे, वार्षिक असणार आहे इथं सुद्धा. ठीक आहे. परत दाद्या, ही एक लाईन म्हणजे पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज बोलायचं नाही, चक्रवाढ व्याज बोलायचं. ही दुसरी नुसती नाही दाद्या, हे आता बघ, हे काय झालेलं असतंय, ही जी मुद्दल आहे, हे जे काही दर आहे तो, आणि हा परत ह्या मुद्दलचा. पण भावा ह्याच्यावर पण म्हणजे ही जी पहिल्या वर्षाचं जे व्याज आले त्या व्याजाचे पण जेवढा दर आहे तेवढे टक्के काढायचे. हे अखंड दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे. एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येते. परत दादा, ही तिसरी लाईन म्हणजे तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे. एवढंच नाही, आता हे फक्त मुद्दलच झालं, पण हे जे काय असेल ते टक्के, परत हे जे काय असेल ते टक्के, आणि हे जे काहीतरी, तर हे अखंड तिसऱ्या वर्षाचं. मग ह्या लाईनी मोजणे म्हणजे ही दादा तुझी असती मुदत. आणि दादा हे सगळं मोजून आल्याला जे काय कॅल्क्युलेट केलं तर ते काय असतं तुझं? चक्रवाढ व्याज. काय असते? चक्रवाढ व्याज. आणि भावा, ही जी सुरुवातीला जी काही मुद्दल घेतली होती आणि त्या 3 वर्षाचं जे काही चक्रवाढ व्याज लागणार आहे, दोघं जोडून जे तयार होतं त्यालाच आपण रास म्हणतो. मग रास म्हणजे तुला कळलं असेल, मुद्दल प्लस आता इथं चक्रवाढ व्याज म्हणायचं दाद्या. कसलं? चक्रवाढ व्याज. येते लक्षात? ओके. मग आता भावा, हेच आपण एक्झाम्पल ह्या स्टाईलनं सोडूया. मी तुला चक्रवाढ व्याजाचं गणित बिगर सूत्राचं 4-5 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो, पण तुला आज मी 2 खुकार मेथड सांगतो. ठीक आहे, दोन्ही पण आवडतील, पण ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. का? तुम्हाला पुढं पुढे जाऊन कळणार. हिच्यासारखं हिला चॅलेंज नाही दादा, एक नंबर माला येऊ. ठीक आहे, तुला आता वाटलं असेल आईला मास्तरनं काय लावलंय सकाळ सकाळ त्याच्या मायला, काय सुधरणा झाले मला, ते सगळं उरफाट इकडं तिकडं, त्यापेक्षा सूत्र लावलं. दम काढ जरा सूत्रवाल्या, त्या सूत्राला मर्यादा आहे त्या. कारण ह्याच्यात काय जरी विचारलं तरी बसतं. तिसऱ्या वर्षाचा दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याजातला फरक म्हणलं की सांगता येतं. काय म्हणाल त्यानं, आता तुला पाहिजे तरी तुम्ही एवढ्या ह्याच्यावर 5-7 गणितं कशी वेगवेगळी तयार करतो फक्त बघ तू. आता बघ, लक्ष दे भावा. आता त्यानं म्हणल्याप्रमाणे आपल्याला आता सोडवायचं आहे. ओके. मग काय झालं? काय बोललो मी? एक लांबडी लचक लाईन हा आणि त्याच्यावर जी काय मुद्दल दिली ती लिहायची. वरनं खाली घेऊन दर यायचा दाद्या, आणि दर आहे 10%. मग पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं. मग हे जे 10% काढायचे, पहिला हा 10%, मग हे जे 10% दाद्या झाले 1000. किती झाले? 1000. परत दादा दुसऱ्या वर्षासाठी काय करायचं? हे जे दिले त्याचेच 10% काढायचे आणि मस्तपैकी ह्याच्या खाली लिहायचे. पण हे झालं सरळ व्याज, पण आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग तू काय करणार दादा? हे वर आता ह्याच्यावर कुठल्या कुठल्या किमती ही आणि ही वर जेवढं आहे त्या प्रत्येकाची 10%. आता आपण हे जे 10% काढले, आता फक्त हे जे 10% काढायचे. मग हे जे 10% किती झाले दाद्या? 100. हे झालं दुसऱ्या वर्षाचं. ठीक आहे. पुढं तिसऱ्या वर्षाला काय करायचं? आता हे दिसते ना, ह्या प्रत्येकाची 10%. एकदम हे सगळं गोळा करून 10% काढलं तर चालते, पण आपण शिस्तीत आहे की नाही, कशाला काय गडबड करायची. मग पहिल्यांदा हे जे 10% सेम टू सेम असतं कारण. ठीक आहे. परत दादा ह्याचे आता हो का, ह्याचे वरनं यायचं, खालनं मधनं कुठं पण हात घालायचा नाही. एकदम शिस्तीत डिसिप्लिन मध्ये कार्यक्रम करायचा. पहिल्यांदा हे जे 10% काढले, परत ह्याचे, परत ह्याचे, ह्याचे. ठीक आहे. मग झालं. मग ह्याचे 10% किती झाले दाद्या? परत ह्याचा पहिला हात 10% म्हणजे 100. परत हे जे 10% 100. पण ह्या 100चे सुद्धा 10% काढावं लागतील. किती असतात दाद्या? 10. मग भावा आता त्यानं विचारलंय चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याज विचारलंय म्हणल्यानंतर तो काय करायचं? या सगळ्यांची बेरीज करायची. 10, 10, 10, 30,000. सॉरी 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 ते मगाचं लाखाचं ध्यानात आलं. 1000, 1000, 1000, 3000. आणि परत हे किती झालं? 300. म्हणजे 3310 रुपये हे काय झालं दादा? तुझं चक्रवाढ व्याज झालं. काय झालं? चक्रवाढ व्याज. म्हणजे पहिल्याच उत्तर भेटलं. दुसरं विचारलं असतं रास. मग रास म्हणजे काय? सुरुवातीला घेतलं होतं 10,000.
आणि त्याच्यामध्ये दाद्या हे 3310 तुझं व्याज लागलं. कसलं? चक्रवाढ व्याज. तर भावा तुझी रक्कम झाली किती? झाला 10 आणि 3 13,310 ओके. आता जर समजा त्यानं असं म्हणलं असतं भावा, कसं? रासच्या जागी असं म्हणलं असतं, तिसरे वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षाचं व्याज वजा दुसऱ्या वर्षाचं व्याज, बरोबर आहे का? यांच्यामधला फरक विचारला असता. तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारते बरं का दादा, ठीक आहे. आणि दुसरे वर्ष चक्रवाढ व्याज यांच्यामधला फरक विचारला. काय लोड घ्यायचं नाही, आपण एवढंच काढायचं. तुला माहित आहे ही अखंड लाईन कुठले? तिसऱ्या वर्षाची. ही कुठले? दुसऱ्या वर्षाची. मग दादा साधा गोष्ट आहे, फरक म्हणजे काय? जेवढं वाढलंय तेवढं. ह्याला हे सारखं आहे, ह्याला हे सारखं आहे. जास्तीचं काय? फक्त 110 रुपये. तिसऱ्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज ह्यांच्यामधला फरक किती आहे दाद्या? 110 रुपये. जर विचारलं असतं काय? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक, सगळंच विचारलं असतं. काय? अख्खं चक्रवाढ व्याज चव्या, ठीक आहे. चक्रवाढ व्याज वजा सव्या, चव्या वजा सव्या, ठीक आहे. मग झालं चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज. आता तुला काय सांगितलं? हे अखंड चक्रवाढ व्याज आहे. आणि ही जी बावड्या आहे ना, ही एक एकाखाली एक आलेलं असतं, हे सरळ व्याज असतं. काय असते? सरळ व्याज असतं. त्यामुळं भावा ही जी आहे ना, एवढं फक्त काय करायचं? कट करायचं. अख्ख्यामधनं एवढं कट कर, किती झालं? 100 200 310. तर हे किती आहे बावड्या? 310 रुपये. ठीक आहे. म्हणजे तुला कळलं असेल, हे अखंड आहे ते चक्रवाढ व्याज आहे आणि हे जे एवढं जास्तीचं दिसतंय हे असतं सरळ व्याज. कसलं असतंय दादा? सरळ व्याज असते. ओके. आणि ही जी वरचं दिसते ना, हे वरचं कळलं का? कुठलं? ही जास्तीचं. हा जास्तीची जी काय भानगड आहे ती भानगड काय आहे? फरक आहे दादा. चक्रवाढ वजा सरळ व्याज असते. येते लक्षात? विषय समजला काय येते? तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता काय जण म्हणले, तू तर बोलला एवढं न करता ह्याला अजून एक विषय आहे, पण त्याच्यात मर्यादा काय आहे? त्या मी जी अजून एक दुसरी मेथड सांगतो. असं काय 3-4 वेगवेगळ्या मेथड आहेत त्या, पण सगळ्यात बेस्ट ही आहे. 1 नंबर ही डोक्यात फिट कर. दुसरी पण मेथड सांगतो, पण दुसऱ्या मेथड मध्ये मर्यादा काय तुला सांगतो. तुला सुरुवातीची मुद्दल दिली पाहिजे आणि चक्रवाढ व्याज विचारलं पाहिजे किंवा रास विचारली पाहिजे. येते लक्षात? तरच ती गोष्ट चलती, नाहीतर नाही चलत. मग काय करायचं? एवढी भानगड करत न बसता ह्याला आणखीन एक विषय दाद्या. ही मेथड 1 आणि मेथड 2. आता मेथड 2 काय? मुद्दल 10,000 रुपये, दर 10%, मुदत 3 वर्ष आणि त्यानं विचारलं चक्रवाढ व्याज काढा किंवा रास काढा, असं सुरुवातीला विचारलं. मग इथं बरोबर काम होतं. पण म्हणलं तिसऱ्या वर्षाचा आणि दुसऱ्या वर्षाच्या चक्रवाढ व्याजातला फरक काढा, दुसरं वर्ष व पहिल्या वर्षातला फरक काढा. कधी कधी तिसरं वर्ष आणि पहिल्या वर्षातला पण फरक विचारतं. त्याचं टोकरं सरकले होती काय पण विचारतं. कधी कधी म्हणल अख्खं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक काढा. मग असल्या भानगडी ही जी दुसरी मेथड आहे त्याच्यात तिला मर्यादा येत्या. पण फक्त 2 सेकंदात उत्तर येतं दादा. कसं तुला सांगतो. काय करायचं? लोड घ्यायचं नाही. ही 10,000 गेलं खड्ड्यात. आता फक्त आपल्यासाठी कामाचं काय असते माहितीये का? फक्त आणि फक्त कामाचं असते भाऊ आपल्यासाठी ह्यातलं दर. मग ह्या 10% अपूर्णांक काढायचा. मग 10% अपूर्णांक किती असतो? 1/10. म्हणजे सुरुवातीला हा 10 रुपये खालची आपली काय करायची मुद्दल, त्याच्यावर 1 व्याज. मग 10चं 1 वाढलं झालं किती? 11. काय करायचं? सुरुवातीला 10 रुपये होतं, त्याच्यावर 1 व्याज वाढलं. मग नवीन किती झाली रक्कम दाद्या? 11 झाली. 10 वर 1 वाढले 11. तेच केले. 10चं 11 झाले. ठीक आहे. आणि 3 वर्ष म्हणलं की घन करायचा, 2 वर्ष म्हणलं की वर्ग करायचा. इतकं सोपं आहे. मग ह्याचा वर्ग आता किती आहे? 3 वर्ष घन कर. डायरेक्ट घन करायचा. मग 10चा घन किती असतो बावड्या? 1000. आणि इकडं 11चा घन किती असतोय? 1331. मग भावा ही असतं आपली काय असते? मुद्दल असते. आणि हे काय असते? रास असते. आणि ह्यांच्यामधला फरक म्हणजे काय असतं? चक्रवाढ व्याज. मग त्यानं विचारलंय चक्रवाढ व्याज. काय टेन्शन घेऊ नको. त्यानं दिलं होतं 10चा. मग आपण एक काम करूया. काय काम करूया? बर, हे आपलं
1000 आहे मुद्दल आणि त्याने एक मुद्दल दिले 10,000. मग 1000चं 10,000 झालं दादा. म्हणजे फक्त काय केलंय, एक शून्य वाढला म्हणजे 10 न गुणलंय. हे विचारलं असतं तर ह्याला 10 न गुणलं असतं 13,310 आलं का डायरेक्ट. म्हणजे रास विचारले असते, हे जी पण 10 पट केली असते तर 13,310 डायरेक्ट झाले असते. आणि चक्रवाढ व्याज विचारलं असतं डायरेक्ट 1000चं 1331 झाले म्हणजे किती वाढलं होतं 331. त्याची 10 पट करायची, नाहीतर ह्या दोघांच्या मधला फरक घेतला तरी चालतो दादा. येते लक्षात. हे तुझं काय असतंय, चक्रवाढ व्याज असतंय. मग असं डायरेक्ट 2 स्टेप मध्ये उत्तर येतं. आता आपल्याला इथून पुढे हेच करायचंय. पाहिजे तर मी दोन्ही पद्धतीने सांगतो, तुला जी पसंत पडेल ती कर. फक्त सूत्र मी तुला सांगितलं नाही, पुस्तकात लिहून दिलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे पुस्तकाच्या नादी लागायची गरज नाही. येते लक्षात. तर बघ आता पहिलं गणित जो आपण एकदम सोपी हलकी फुलकी गणित द्या. ठीक आहे, एकदम लेवल हळूहळू वाढत जाईल. एकदम खतरनाक. तू फक्त लक्ष द्यायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. येते लक्षात. बिगर सूत्राचा चक्रवाढ काय भानगड आहे ते लक्ष दे. आणि काय लोक म्हणले सर माझा मेंदू असा हँग झालाय हो, मगाचं काय कळा. आता गणित सोडवताना लक्ष दे, क्लिअर होतंय. काय करायचं परत एकदा बघ. एकदम शिस्तीत कार्यक्रम करू, गडबड अजिबात करायची नाही, काय नाही, लक्ष दे. काय बोलले, दोन्ही पद्धतीने सांगतो. दशादशे 20 दराने 4,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. ठीक आहे दादा, काय केले, पहिली मेथड आपण लावू पहिले. ठीक आहे, एक लांबडी लचक लाईन हाणायची आणि जी रक्कम दिली ती इथं दाबात लिहायची 4,000 रुपये आणि वरनं दर खाली घेऊन यायचा. फक्त टक्के डोळ्यानं काढता आली पाहिजेत. परत सांगितले ते टक्के काढण्यासाठी काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. शेकडेवारी भाग पहिला, टक्के बावा असं फक्त डोळ्याने निघत्या. ठीक आहे, बघ आता. मग हे जे काय करायचंय, 20% आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय. लोड घेऊ नको आधी पहिल्या वर्षाचं. मग आधी 10%, 20% काढायचे, आधी 10% काढायचे. 10%ची रक्कम किती झाली 400. मग 20% किती झाले 800. हे झालं पहिल्या वर्षाचं सरळ व्याज पण आणि चक्रवाढ व्याज पण. मग दुसऱ्या वर्षात म्हणल्यावर काय करणार, परत हे जे 20% सेम टू सेम असतात दादा, परत डबल खेचायची गरज नाही, हाय असं वाढायचं. पण हे झाले 20% 4,000चे. पण पहिल्या वर्षाला जे व्याज लागलं त्या व्याजाला व्याज लागतं दादा. मग हे जे पण 20% काढावं लागतील. मग हे जे 20% 8 दुनी 16, 160 रुपये. मग दादा त्यानं विचारले चक्रवाढ व्याज, ह्या सगळ्याला गोळा करायचं, 16 आणि कर गोळा. मग 800 800 किती झालं 1600 आणि हे 1760 रुपये तुझं काय असणार आहे दादा, चक्रवाढ व्याज असणार आहे. येते लक्षात. 1760 सी फॉर कटाप. ही झाली मेथड 1. मेथड 2, एखादा म्हणला सर मला हे पसंत नाही, काय लोड नको, पण मला असं वाटतं ही जर पसंत नाही म्हणलं की पुढे दुखन, त्यामुळे हिला पसंत करून घे. ठीक आहे, कारण ही 1 नंबर माल आहे, तुला अक्कल नाही म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, तरी पण तुझी इच्छा असेल तर तू सूत्र लावू शकतोस. ठीक आहे, आणि दुसरी पाहिजे ना तुला असं क्विक मध्ये, तर बघ दादा. मग दुसरी मेथड काय करणार सांगितलं, जो पहिल्यांदा अटॅक करायचा दरावर, दशादशे 20%. मग ह्या 20%चा अपूर्णांक किती असतो बावड्या, 1/5. म्हणजे सुरुवातीची जी काही मुद्दल आहे ती 5 आहे, त्याच्यावर 1 वाढलं डायरेक्ट 6 येतो, ही असती मुद्दल. ठीक आहे, आणि इकडं असते डायरेक्ट रास. मग 5चं 1 वाढलं 6. फक्त आता काय करायचं, 2 वर्ष म्हणलं की वर्ग करायचा आणि 3 वर्ष म्हणलं की घन. मग आता 2 वर्ष म्हणलं की ह्यांचा वर्ग कर. मग 5चं झालं 25 आणि 6चं झालं 36. मग माझी मुद्दल 25 आहे आणि रास 36 आहे. पण त्यानं दिले कुणाची रक्कम, मुद्दल दिले, सुरुवातीची रक्कम म्हणजेच मुद्दल 4,000. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणणार 25 ची किंमत 4,000 आहे. किंवा तुम्हाला मी रेल्वेमध्ये वगैरे शिकवलेलं आहे, 25 ला आपण डायरेक्ट लिहू शकतो 4,000 रुपये. विचारले काय चक्रवाढ व्याज, मग चक्रवाढ व्याज म्हणजे यांच्यातला फरक आहे. कारण बघ 25 बँकेत किंवा एखाद्याला जसं मगाशी भिकून घेतलं होतं, महागारी द्यायचं 36, 25 ला 25 घेतलं, जास्तीचं 11 आहेत. मग वर जास्तीचं आहे ना ते व्याज असते. मग व्याज किती आहे बावड्या 11. मग आपण डायरेक्ट म्हणणार 25 ला 4,000 तर 11 ला किती. मग भावा आता डायरेक्ट केलं तर मजा येईल तुला. काय होईल, 25 एक 25 आणि 25 150 आहे का नाही, आणि वरचा आहे गोळा 160 पट आहे. मग ह्याला 160 न गुणायचं, आणि तुला माहिती आहे 11 न गुणणं म्हणजे चेष्टा आहे. ह्या दोघाचा गुणाकार किती झाला 176. मग असं डायरेक्ट आलं असतं. आणि जर रासच विचारले असते तर डायरेक्ट इथंच केलं असतं, 25 ला 4,000 तर 36 ला किती, वरली नाही तर खालीली एकच आहे. पण मला वाटतं ह्याचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, फक्त सरळ व्याज, सॉरी
व्याज विचारलं चक्रवाढ व्याज आणि रास विचारले तर कामी येईल. बाकीच्या भानगडीच्या वेळेस हा मेथड दुखते, त्यामुळे आपण काय करूया, हिला फायनल करूया दाद्या. ही एक नंबर माल आहे. तुला कळत नसेल तर मी सांगतो, जरा माझं थोडं ऐक. एक नंबर माल आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित बघ दादा, असं कसं खाप 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 उडते, लक्ष दे. आता काय म्हणले, आता प्रत्येक ठिकाणी मी पहिली मेथड लावणार आहे. ज्याला पाहिजे त्यानं दुसरी गपचूप लावायची, मला न सांगता. ठीक आहे. बघ मग, दशादशे 10 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हणले. काय लोड घ्यायचं नाही, परत ठरल्याप्रमाणे 5,000 रुपये द्या, वरनं खाली यायचं, 10% घ्यायचे. ठीक आहे. आता तुला स्ट्रक्चर सांगतो. पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज, दुसऱ्या वर्षाचा चक्रव्याज, कारण हे हेच व्याज आहे आणि हे हेच. तिसऱ्या वर्षाचं असं असतं दादा, ह्याच परत ह्याच्यासाठी, हे ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी, बस एवढाच विषय. मग बघ आता, हे जे 10% किती झाली दादा, 500. परत दुसऱ्या वर्षी ह्याची 10% 500. पण दुसऱ्या वर्षी जे पहिल्या वर्षाचं व्याज आले त्याचे सुद्धा 10% काढावं लागतील, कारण वर जेवढे दिसते सगळ्याला ठोकायचं आहे, सुरुवात वर न करायची. ह्याचा कार्यक्रम झाला, ह्याला घ्या पटांगणात. ठीक आहे. मग झालं, हे जे 10% किती झाले, 50. मोज, 500 500 1000 आणि वरचे 50 1050. विचारलंय काय, चक्रवाढ व्याजच. मग कुठं आहे दाद्या, परत इथं सी फॉर कट्टाप्पा. येते लक्षात दाद्या. व्हिडिओ आवडतोय का नाही, मग आवडला तर लाईक कर आणि कमेंट मध्ये सांग जरा कसं वाटतंय काय. ठीक आहे. आणि शेअर पण करायचं बाबा. ओके. मग दादा, आता मी ज्या पद्धतीने शिकवतोय चक्रवाढ व्याज, असंच तुम्हाला जर सगळं गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल दाद्या, आपण 2 खास बॅच लॉन्च केलेल्या, त्या बॅच सुरू आहेत दाद्या. ठीक आहे. गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल. गणित स्पेशलची बॅच असताना 999 आहे, पण आपण ते ऑफर मध्ये प्राइस ठेवलेली आहे त्याची 799. त्यासाठी काय करायचं, तू सेव्ह 200 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. बॅच घेताना सेव्ह 200 हा कुपन कोड अप्लाय कर, डायरेक्ट 999 ची बॅच 799 रुपयाला भेटते दादा. ठीक आहे. तशीच दाद्या बुद्धिमत्ता स्पेशल म्हणून बॅच आहे. ठीक आहे. बुद्धिमत्ता पण असा खुकार झाला, एकदम कॅलेंडर घड्याळ बिड्याळ तू असे खतरनाक असे डोळ्याने उडतात असे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर ते जर तुला शिकायचं असेल तर बुद्धिमत्ताची बॅच आहे 599 ला. तू जर सेव्ह 100 हा कुपन कोड अप्लाय केला दाद्या, बॅच तुला डायरेक्ट भेटणार 499 ला. बॅच घेताना जर काय प्रॉब्लेम आला दाद्या, तर 81 8001 81 20 हा आपला नंबर आहे. ह्याच्यावर तू व्हॉट्सअप मेसेज किंवा लेख जास्त काय वाटलं तर कॉल करू शकतो. ओके. मग त्यासाठी तुला काय करायचंय, गुगल प्ले स्टोअरला जायचंय आणि सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे दादा. आणि जे आयफोन युजर्स आहेत त्यांना जर वाटलं की बाबा मला पण करायचंय, तर तुम्ही ऍप स्टोअरला जर सर्च केलं तर ऍप दाखवायचं नाही, तर तुम्ही त्या आता सांगितले ह्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला सांगतो काय नाही, 2 मिनिटाची प्रोसिजर आहे. तुमच्या ऍपमध्ये पण म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये पण हे ऍप येते. येते लक्षात. तर काय करायचं, गुगल प्ले स्टोअरला जायचं, सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे दाद्या. ते ऍप काय कर, डाउनलोड कर, रजिस्टर कर आणि ही बॅच घे आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घे आणि तुझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर. ठीक आहे बाबा. पुढचं गणित बघ, काय दिले, दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय. परत ठरले, तू फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहतात, द्या तुझं चक्रवाढ व्याजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तुला आता पोटात असं मळमळ कालवल्यागत होत असेल, काय सांगते काय, कारण तुला सवय आहे त्या फॉर्म्युला मॅन आहे तू, बरोबर आहे का. मग फॉर्म्युला मॅन असल्यामुळे तुला नवीन एखादी गोष्ट पचत नाही. ठीक आहे. पण एकदा का सवय लागली ना दादा, तू फॉर्म्युला विसरून जाशील जिंदगीत. ठीक आहे. तर फक्त लक्ष दे, काय सांगितलं, जी काय रक्कम दिली ती ह्या लांबड्या रेषेच्या वर लिहायची. ओके. त्यानंतर दाद्या जो काही दर आहे तो दर घेऊन खाली उतरायचं. 3 वर्षाचं बोललंय, आधी आपण पहिल्या वर्षाचं काढायचं. मग आता पहिल्या वर्षाचं काढताना काय भानगड आहे, फक्त वर एकच किंमत आहे, मग तेवढ्याच 10% काढ. मग हे जे 10% किती झाले दाद्या, पहिला हा 10% म्हणजे 2,000 रुपये. ओके. परत दादा आता दुसऱ्या वर्षाचं करताना काय होईल, वर जेवढ्या किमती त्या सगळ्यांचे 10% काढायचे ते. मग हे जे 10% किती झाले, 2,000. पण पहिल्या वर्षाचं जे काही व्याज लागलं त्याचे पण 10% काढावं लागतात दाद्या. मग त्याचे 10% किती असतात, 200. म्हणजे हे जे आहे ना, अखंड दुसऱ्या वर्षाचं आहे, 2,200 एकत्र जोडायचं असतं. आणि जर म्हणलं असता पहिलं वर्ष व दुसऱ्या वर्षातील चक्रवाढ व्याजातला फरक काढा, तर दादा ही दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे आणि हे पहिला फरक म्हणलं की हे सारखं दिसते, कापून टाकायचं, 200 रुपयाचा फरक आहे. परत दादा
असं गणित विचारतात, मी तोंडीच सांगून द्यायला लागले. बघ बाबा, परत तिसऱ्या वर्षाचं काढताना काय होईल, वर जेवढ्या किमती दिसतात त्या प्रत्येकाची 10% काढायची. सुरुवात इथनं कर. पहिला हा 10%, सेम टू सेम येतं दाद्या. परत इथं काय होणार, ह्याचे ह्याचे ह्याचे, मग ह्याचे 10% सेम 200, ह्याचे 10% 200. पण आता हे जे झाले, हे जे झाले, हे जे राहिले, मग हे जे 10% काढता द्या, किती असतात, 20. मग आता हे सगळं गोळा करायचं आणि नोटा मोजताना कसं मोजतो आपण, एकदम मोठ्या मोठ्या बंद्या नोटा मोजू. परत चिल्लर आहे का नाही, मग आधी 1000 परत 500 आहे का नाही, परत शेवटी 10 20 30 आणि चिल्लर 1 2 3 रुपया, तशा टाईप मध्ये. मग आधी 1000 मोजून घे. हो किती, हे 2 2 2 6000, हे झालं 620. 6620 रुपये हे तुझं काय असणार आहे दाद्या, चक्रवाढ व्याज असणार आहे. जर रास विचारले असते, काय लोड घेतलं होतं 20,000 आणि हे 6720, म्हणजे टोटल झाली असती 26,720. पण त्यानं फक्त विचारले चक्रवाढ व्याज, तर 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज काय होईल, 6720. बी फॉर बाहुबली. काय अडचण दादा, काय का नाही. मग पुढचं बघ भावा, असंच काय दिलंय, दशादशे 20,000 आणि 50,000 रुपयाचे 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा. चला, काय अडचण नाही, काढा तर काढा, सुट्टी द्यायची नाही, लगेच असं उडवून टाकायचं. बघ भावा, माझं याच्या आधी तुझं उत्तर कमेंट मध्ये सांग भावा. ठीक आहे, बघ काय दिलंय, 50,000 रुपये दिल्यात, दर दिलाय 20%, 3 वर्ष बोलले, असू दे, 3 तर 3, सुट्टी द्यायची नाही. मग आधी पहिल्या वर्षाचा, मग पहिल्या वर्षाचं करताना काय करतो, पहिला हा 10%, मग 10%ची किंमत जाता 5,000 आहे, तर 20% किती होणार भावा, 5,000 ची डबल 10,000 असते. बरोबर आहे का. परत दुसऱ्या वर्षी सेम टू सेम हे जे आधी 20% काढणार, किती झाले, 10,000 रुपये. पण दुसऱ्या वर्षाला मुदलचे झाले, पण हे जे व्याज लागले त्या व्याजाचे पण काढावं लागतील ना. मग हे जे 20% काढायचे, मग 10% जर 1000, तर 20% किती झाले जात्या, 2000. तिसऱ्या वर्षी परत सेम हे जे, मग हेच हाय असं रेटत न्यायचं असते खाली, कारण हे तुला माहित आहे सरळ व्याज असते. ठीक आहे, आणि हे एक्स्ट्रा फांद्या फुटल्या की म्हणायचं चक्रवाढ व्याज, व्याजाला व्याज. चला, आता काय केलं, आपल्याला सण ठरलंय वर जेवढे त्या प्रत्येकाला ठोकायचंय, ह्याचा कार्यक्रम झालाय. अजून एवढी चेचायची येते, लगेच चिचून काढ, लगेच इथनं सुरुवात कर. 10%, 1000, 20% किती झाले, हाय असं येत असते दादा. परत हे जे सेम टू सेम, पण इथं काय होईल, हे जे आहे ना, ह्याचे 20% काढायचे. मग 10% 200, तर 20% किती बावड्या, 400. मग आता चक्रवाढ व्याज विचारले, सगळं मोजायचं. आधी 1000च्या नोटा मोजून घे, 10 20 30,000, 2 2 2 6,000, 36,000 किती झालं, 36,400. बरोबर आहे का. 30,000 हे वरचे 6, 36 400, कुठं आहे बावडे असं, 36,400. परत बी फॉर बजरंग बली की जय. ओके, नेक्स्ट. आता काय बोलले, 2 दर दिलाय भावा, 2 तर 2, सुट्टी काय पण देऊ दे, आपल्याला काय टक्के काढण्यात आपण एक्सपर्ट झालोय आता. काय बोलले, दशादशे 2 दराने 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. एकदा का तुला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायला जमलं की म्हणायचं चक्रवाढ व्याज धडा विषय संपलेला आहे. येते लक्षात, महत्वाचा पॉइंट हाच आहे. मग बघ दादा, परत 2 लाख रुपये दिल्यात आणि दर आहे फक्त 2%, देऊ दे, काही अडचण नाही. ओके, मग आता काय केलंय त्यानं, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा म्हणले. मग आपण आधी 2% काढूया पहिल्या वर्षाचं. मग पहिला हात 10% आणि दुसरा हात 1%, म्हणजे आता दोन्ही हात एकत्र ठेवायचे. मग 1%ची किंमत किती झाली दाद्या, 2000. पहिला हात आणि दुसरा हात, बरोबर आहे का. मग 2000, मग 1%ला 2000, तर 2% किती झाले बावड्या, 4000 रुपये. परत 3 वर्षाचं बोललंय, दुसऱ्या वर्षाला परत हे जे 2% 4000च येणार. पण हे रूढ नाही लिहिलं तरी चालते बरं का, याचा काही विषय नाही. पुढं दाद्या, हे जे आहे हे जे 2% काढावं लागतील. मग ह्याचा 1% किती झाला, 40. 10% 400 आणि 1% 40. पहिला हात 10% आणि दुसरा हात म्हणजे हात बदलायचा नाही, दोन्ही हात एकदम ठेवायचं. टक्के डिस्क्रिप्शन, हा
हे झाले 40. मग 1%ची किंमत 40 तर 2% किती झाले दादा 80. परत दादा तिसऱ्या वर्षाला हे जे 2%, ठीक आहे. मग हे जे 2% 80 सेम टू सेम येणार करून बघ. हे जे फक्त ह्या 80 ची सेम नाही दादा. मग आता इथं जर हात लावलं तर ठीक आहे, नाही लावलं तर एक तुला सांगितलं कर गुणाकार सरक 2, 80 दुनी 160 आणि सरकला 2 म्हणजे 1.60. 3 पॉईंट सांगितले ना, त्याचा वापर करत जा. मग झालं दादा, हे सगळं जोड. 4 4 4 किती झालं 12,000. 8 त्रिक 24 म्हणजे थोडक्यात काय झालं 12,240 आणि वरचा 1 41.60. ज्याला सोसलं नाही त्यानं काय करायचं असं इज्जत मध्ये लिहायचं 12,000. 8 8 8 8 त्रिक 24 आणि वरचा 1.60. आता एका खाली एक घीर आहे का नाही. मग आता काय करायचं इलाज नाही. मग तुला डायरेक्ट जमत नाही म्हणल्यावर आहे ना भाऊ. ह्यालाच म्हणतात इज्जत. आणि लय इज्जत इज्जत केली की अंगावचे कपडे फाटून जातात भावा, आहे का नाही. म्हणून डायरेक्ट करायचं 12,241.60 रुपये. हे काय तुझं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. कुणाचं 2 लाखाचं 2% दरानं. ठीक आहे. मग कुठे आहे बाबा 12,241.60. हे पुढचा शून्य लिहिलं नाही लिहिलं काय फरक पडत नाही, किलोभर शून्य येते. ठीक आहे. किलोत किती शून्य बसतात. हा किलो कमी पडला की टन घ्यायचा, काय घ्यायचं तेवढं घे, काय पुढच्या शून्याला किंमत नाही लिहायला तरी चालतो, नाही लिहायला तरी चालतो. ठीक आहे. नेक्स्ट 1.5 वर्ष म्हणलंय दाद्या, 1.5 वर्ष. मग बघ काय टेन्शन घेऊ नको. काय करणार परत ठरल्याप्रमाणे 1.5 तर 1.5 कायला आपण टेन्शन घ्यायचं. 3,000 रुपये दिल्यात. दर दसा दशे बोलले म्हणजे एका वर्षाचा दर आहे. ठीक आहे. माझे आपण काय करू 1.5 वर्षाचा अर्थ तरी काय सांग बरं मला. पूर्ण अखंड 1 वर्ष आणि परत वरचं अर्ध वर्ष. ठीक आहे. मग आपण काय करायचं लोड घ्यायचा नाही. दर त्यानं काय दिलाय दसा दशे म्हणजे वार्षिक. म्हणजे एका वर्षाला जर 10% असेल दाद्या तर अर्ध्या वर्षाला फक्त 5% असतो. म्हणजे काय करायचं पहिल्यांदा 10%ने एका वर्षाचं काढायचं आणि परत जसं दुसऱ्या वर्षाचं काढताना तू 10% काढायचं सगळ्यांचा, तसं 10% न काढता फक्त वरचे 5% 5% काढायचे. म्हणजे पहिल्यांदा 10% वरचे 5% म्हणजे बरोबर 1.5 वर्षाचं झालं. कारण पहिलं फुल आणि परत हाफ. बघ काय करायचं. ह्यात पण आपण 2 गेम करू शकतो. पाहिजे तर दोन्ही सांगतो. ठीक आहे. बघ बाबा पहिल्यांदा काय करू आपण 3,000 रुपये त्याच्यावर दर आहे 10%. मग पहिल्या वर्षाला कारण आपण पहिल्यांदा 1 वर्षाचं काढूया. आता मला फक्त वरच्या अर्ध्याच वर्षाच पाहिजे कारण 1.5 वर्षाचं बोललंय. आता अर्ध्या वर्षाचं म्हणजे अखंड पूर्ण वर्षाचं दुसऱ्या म्हणजे दुसरं जे अखंड वर्ष असणार आहे त्याचं व्याज लावून चालणार आहे का. कारण अर्ध वर्ष म्हणजे 6 महिन्यांना विषय संपणार आहे. म्हणून काय करायचं आता ह्या प्रत्येकाची दाद्या 5% काढायची. हे जे 5% किती झाले 150 आणि परत ह्याचे 5% काढायचे दाद्या. मग हे जे 5% 10% जर 30 असतील तर 5% किती असतात भावड्या 15. मग हे सगळं जोड किती झालं 450 आणि वरचं 15 किती झालं 465 रुपये. आणि हे झालं तुझं चव्या. ठीक आहे. येते लक्षात. हा मग आता काय जर म्हणले सर तू दुसरं काहीतरी बोलला होता. हा ते पण सांगतो. काय नाही ह्याला कसं करायचं आधी मग 2 वर्षाचं काढून घ्यायचं. ओके. बघ कसं एक तर ही विषय आणि हा विषय पसंत नसेल तर लगेच दुसरा विषय आहेच की आपल्याकडे विषयांची कमी नाही दाद्या. ठीक आहे. लगेच दुसरं बघ असं समज हे 1.5 वर्षाचं नाही अखंड आधी 2 वर्षाचं काढायचं. 2 वर्षाचं 1.5 वर्ष आहे ना तरी पण आपण 2 वर्षाचं काढून घ्यायचं आपल्या सुखासाठी सोयीसाठी. मग काय करणार मी हे जे दिलेलं आहे 3,000 हे जे काय केलं मी 10%. मग हे जे 10% काढले की झाले भावड्या 300. आता 2 वर्षाचं काढायचं ठरले. मग आधी हे जे परत 10% आणि परत हे जे 10%. हे जे 10% झाले 30. आता ही जी आहे ना 300 300 630 हे काय आहे भावा 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे. पण मला पाहिजे किती 1.5 वर्ष. मग 1.5 वर्षाचा अर्थ तरी काय रे दादा 1.5 वर्षाचा अर्थ असतो या हे अखंड वर्ष आणि वरचं मला पूर्ण न नसून फक्त अर्ध वर्ष पाहिजे. मग तू काय करायचं इथं जे काही टोटल आलेले आहे
त्याची फक्त अर्धी करायची, कारण अख्ख्या वर्षाचं झालं 300 रुपये आणि आता ह्या 330चं अर्ध करावं लागेल. मग कारण ही पूर्ण आपण असंच करतो ना. जर समजा तुला एखाद्याला एका वर्षाला 330 रुपये द्यायचे असतील, तर तू 6 महिन्याला म्हणजे अर्ध्या वर्षाचं किती दिलं असतं? ह्याच्या निम्म द्या. बरोबर आहे का? 165 रुपये. मग ह्याच्या निम्म किती झालं? 165. कारण हे अखंड वर्षाचं आहे म्हणून ह्याच्या अर्ध करावं लागेल दादा. मग ह्याच्या अर्ध किती असते? 165. मग ह्याला जर जोडलं तर 465. आलं का तेच? मग तुला असं काय नाही तर असं असं करून असं चुकून नाकात घुसत येते लक्षात. मग माझं काय म्हणणं आहे, हे बरं आहे. आपलं एका वर्षाचं 10%, वरचं अर्धा वर्षाचं 5%, गप 5% काढलं चालते. असं काही नाही, दोन्ही एकसारखंच आहे. तुला जो पसंत पडेल तो घे. नाहीतर दुसरा विषय काय करणार, अख्ख्या 2 वर्षाचं काढायचं. हा, कधी कधी 2.5 वर्षाचं बोलेल. मग 2.5 वर्षाचं म्हणल्यावर काय करणार, एक म्हणजे असं 2 वर्षाचं अखंड काढायचं आणि परत अर्ध करून तिसऱ्या म्हणजे 2.5 म्हणजे वरचं अर्धच होते की, म्हणजे अशा स्टाईलनं. आणि इकडे काय करणार, तिसऱ्या वर्षाचा अखंड काढणार आणि आपल्याला 2.5चं पाहिजे म्हणल्यावर पहिले अख्खे 2 असणार आणि तिसरं जे काय असेल त्याचा अर्ध करणार. असं ठीक आहे. मग हे माहित असू दे. बघ भावा, बघ आता पुढं काय दिलंय, तसंच काहीच. 10 20 दरानं 4,000 रुपयाचं परत 1.5 वर्षाचं म्हणले. मग आता तुला कळले 1.5 वर्ष म्हणले की काय करणार, पहिल्या वर्षाला दर 20% असणार आहे आणि मला फक्त वरचा अर्धाच वर्ष पाहिजे. मग अर्ध्या वर्षासाठी काय करशील दाद्या, फक्त 10% काढणार. म्हणजे पहिल्यांदा 20% काढायचे आणि 10% काढायचे, विषय फिनिश होणार. मग चल बर, 4,000 रुपये. मग हे जे काय करणार, तू पहिल्यांदा 20% काढणार. कारण 1.5 वर्ष म्हणले म्हणजे आधी फुल, एक फुल आणि एक हाफ आहे ना, मग अख्खं फुल आधी काढ 20%. मग हे जे 20% काय झाले, आता डायरेक्ट दिसत असेल, 10% 400 तर 20% किती असतात, 800 असतात बावड्या. बरोबर आहे का? हा. मग पुढे जाऊन काय होईल, परत दाद्या हे जे 20% झाले, पण हे पूर्ण वर्षात झालं. 2 वर्षाचं न बोलता त्यानं अर्ध्या वर्षाचं बोलले. मग आता 10%साठी वरचं अर्ध्याचं, मग हे जे 10% झाले 400 आणि परत हे जे 10% काढायचे म्हणजे हे अर्ध्या वर्षाचं झालं. 10% किती झाले, 80. मग आता जोड 800 आणि 400, 1280 झालं का? मग 1280 हे तुझं 1.5 वर्षाचं दाद्या काय असणार आहे, चक्रवाढ व्याज आहे. कुठं आहे बाबा, ए फॉर अमरेंद्र. ठीक आहे. नेक्स्ट, आता काय बोलले हे ना, हा आता हे तर खूप काम केले. काय केले बघ, 30,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 20%. आता मगाचं जे केलं ना त्याचाच थोडक्यात वापर आहे. म्हणजे पहिल्यांदा 20% आणि 10% असं तिन्ही वर्षाला वेगवेगळं दिलेलं आहे. बस एवढंच आहे, काही लोड घ्यायचं नाही. पॅटर्न तोच, सगळा विषय वेगळा नाही. अजिबात सूत्र फुत्र लावायचं नाही, आधीच ठरलेलं आहे. मग बघ दादा, त्यानं म्हणलंय तसं करू आपण. 30,000 रुपये. ठीक आहे. आता दर त्यानं काय केलंय तुझ्यासाठी इकडे काढतो, प्रत्येक वर्षाला वेगळा आहे. पहिल्या वर्षाला दाद्या त्यानं दर लावलाय 2%. असू दे, काय अडचण नाही. परत त्याला कळलं की मोकार लोक या लागले, पैसा वाढवला 10%, तरी येतच राहिली. मग तिसऱ्या वर्षाला त्यानं काय केलं, 20% लावले. येऊन दे मला किती पण आता. ठीक आहे. मग चला, 30,000चे पहिल्यांदा फक्त 2% काढायचे म्हणजे हे पहिलं वर्ष. मग पहिलं वर्ष मी तुला माहिती एवढंच दांडक आहे, एवढं. दुसऱ्या वर्षी म्हणलं की, तिसरं वर्ष म्हणलं की असं लांबड लांबड दांडकं वाढत जाते. मग चला, हे जे काय झाले 2%. मग हे जे 2% तुला म्हणल्यावर किती दिसते, 1% काढायचे ते. पहिला हात 10%, दुसरा हात 1%, म्हणजे 1%ची किंमत 300, तर 2% किती झाले भावडे, 600. ठीक आहे. परत दुसऱ्या वर्षी 10% म्हणते. आता पहिल्या वर्षाचा विषय संपलेला आहे, दुसऱ्या वर्षाला 10%. ठीक आहे. मग आता प्रत्येकाचे 10% काढायचे. मग हे जे 10% किती झाले दाद्या, 3,000. पण प्रोसिजर तीच, पण आता आपण हे जे 10% काढले, पण दुसरं वर्ष म्हणल्यानंतर पहिल्या वर्षाला जे व्याज लागलं ते जे सुद्धा 10% काढायचे असते. ठीक आहे दाद्या. मग हे जे 10% किती झाले, 60. ओके. आता तिसऱ्या वर्षी 20% बोलले. मग आता इथं जेवढ्या किमती दिसते त्या प्रत्येकाची काय करायची, 20%. मग आता सुरुवातीत ना हे जे 20% झाले, 3ची डबल 6,000 झाले. परत हे जे 20% दाद्या
60×2 = 120 असते. आणि परत हे जे 20%, 300ची डबल 600. पण हे जे आलं हे जे सुद्धा 20%. नियम चुकवायचा नाही, नियम चुकला की गंडला. शेजन कार्यक्रम करायचा, शेजन 1 by 1. कोणाला सुट्टी द्यायची नाही, सगळे ठोकून काढायचे. ठीक आहे. मग हे जे 20% किती झाले तर द्या 12. आणि झालं. आता रास विचारले म्हणजे आधी चक्रवाढ व्याज काढ आणि मुदलत गोळा करायचं. मग चला आता हे सगळं गोळा कर. काय होईल? 6 आणि 3 9. ओके, 9,000. बरोबर आहे का? मध्ये 1000 मोजला आपण, साईडला काढून ठेवला. आता 100 100च्या नोटा मोजूया. 600, 700 आणि 600 1300. ओके. हा, आता 10 20च्या नोटा. इकडे कुठं आहे का 10 20ची? नाही, इथं 60 आहे. इथं 20 80. 80 आणि 12 डायरेक्ट टाकूया की 92. ओके. मग हे किती झालं? 2 9 3 10 म्हणजे 10,392. हे झालं माझं चक्रवाढ व्याज. पण मला पाहिजे रास. मग रास म्हणल्यावर सुरुवाती घेतलं होतं 30,000, त्यात लागलं व्याज 10,392. म्हणजे 10 आणि 30 किती झालं? 40,392. डायरेक्ट लिहिले, तू शिस्तीतले. मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज बरोबर रास. ठीक आहे. मग 40,392 कुठे जात्या? परत बी फॉर बाहुबली. कळला विषय काय? मग ज्या व्यक्तीला हे जमणार त्याच्यासाठी चक्रवाढ व्याज एकदम बोगस धडा असणार. ठीक आहे. मग आता तुझ्यासाठी बोगस आहे का काय बघ आता. पुढचं सेम आहे दाद्या, लक्ष दे. काय म्हणले? 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा. येऊन दे किती पण, सुट्टी देत नाही आपण, तुला माहित झाली आता. चला 50,000. ओके. मग पहिल्या वर्षी आता तिकडे लिहू का? लिहू का? भरले. तो म्हणला की लिहायला लागते. दर पहिल्या वर्षी काय असते? 10%. दुसऱ्या वर्षी काय? एवढं तुला कळायसाठी तिथं वर दिसतंय की खाली लिहिलेलं शान म्हणतात का? 10वीचा पेपर आहे का आपला? स्टेप वाईज प्रत्येक स्टेपला अर्धी मार्क द्यायला अजिबात नाही. ठीक आहे. डायरेक्ट मॅक्झिमम गोष्टी हवेत करायच्या, त्यात तर मजा येतात. त्या हवेत तुला माहिती आहे मजा आहे का नाही? हा, मग चला पहिल्या वर्षी 10%. मग हे जे 10% किती झाले बाबा? पहिला हा 10% म्हणजे 5,000. दुसऱ्या वर्षी 20%. मग दुसरं वर्ष म्हणल्यावर प्रत्येकाची 20% काढायची. असं आहे ते पॅटर्नच देणार, इरुळा पॅटर्न. ठीक आहे. मग हे जे आता 10% आता डबल लाईन लावून 20% म्हणू नको, ते आता डोक्यात ठेव. दुसऱ्या वर्षासाठी मला काय करायचंय? 20% काढायचे सुरुवातीत ना. मग ह्याचा 10% जर 5,000 असेल तर 20% किती असणार आहे दाद्या? 10,000 असणार आहे. पण दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी जे असतं त्याचे परत 20% काढावं लागतात, कारण ही लाईन सगळी 20% वाली आहे. ठीक आहे. मग 10% 500, तर 20% परत किती होणार आहे? 1000 होणार आहे. तिसऱ्या वर्षाला 30%. मग ह्या सगळ्यांचे काही जण खर्जुली हेच सुद्धा काढाय बसले. हेच काढायचंय का? हा, मध्ये जे व्याज आलं त्याच. नाहीतर उगं चुकून नियम घातला आहेत, हे जे पण काढा 20%. नाही, ते जे नाही दादा. ठीक आहे. आता 20% नाही 30% काढायचे. मग हे जे 30% किती झाले? 15,000. ठीक आहे. परत दाद्या हे जे 30%, 500 500 3 नोटा किती झाले? 1500. परत हे जे 30% हे झाले 3,000. का? 10% 1000 तर डोळ्याने दिसलं पाहिजे. आणि ह्याचे सुद्धा 30%, मग 300. आता हे छानपैकी गोळा करायचं. चुकून नोट एखादी इकडे तिकडे होईन बघ भावा. आधी 1000 मोजूया. बघ, 15 25 आणि 5 किती झालं? 30,000. 31,000, 32,000, 32 आणि 3 35,000. 1000 मोजून घेतलं सगळं. 35,000. आता इथं काय बघ? 500. ठीक आहे. मग इथं 500 आणि इथं 300. 800. 35,800 रुपये काय झालं तुझं? फक्त आणि फक्त चक्रवाढ व्याज झालं दाद्या. पण आपल्याला काय पाहिजे? रास पाहिजे. मग रास 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 कशी असते? सुरुवातीला घेतलं होतं 50,000. मग ह्या 50,000मध्ये 35,800 टाकलं. हे उभं फालतूगिरी केली असं लिहायचं नाही. 50 आणि 35 किती असते? 85,800 रुपये. हे तुझं काय होणार बावड्या? सगळं मिळून रास होणार चक्रवाढ व्याज पद्धतीनं 85,800. ठीक आहे. मग काय उत्तर आलं? ए फॉर आशिक. येते लक्षात दादा?
आणि दादा आता आपण जे काही शिकवतोय हे उगा काही स्क्रीनशॉट काढत बसू नको. डायरेक्ट टेलिग्रामला जायचं, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर असं सर्च कर, नाही तर सोमनाथ डोंबे सर्च कर. जर नाही काय सर्च झालं, लोड घेऊ नको. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक देतोय, ती लिंक वरनं जा, चॅनल जॉईन करून घे आणि तिकडे जे काही युट्यूबला आपण शिकवलेलं आहे मोठे व्हिडिओच्या सगळ्या पीडीएफ तुला डायरेक्टली भेटतील, तिथनं डाउनलोड कर. येते लक्षात? नेक्स्ट आता बघ दाद्या, मी मागाशी जे सांगितलं हा जो काही पॅटर्न आहे आपला किती महत्वाचा पॅटर्न आहे. हे 2 वर्षाचा आहे, हे 3 वर्षाचं असतं दाद्या. ठीक आहे, हे जी गरज आता तुला इथं पडणार आहे. सूत्रवाले कोमात आहेत, कोमात टेन्शन मध्ये, सुधारायचं बंद झालं त्यांना. पण आपण असलं काय करायची गरज नाही. बघ लक्ष दे, लय सोपा विषय. काय म्हणले? एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1000 व 1050 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा. नुसत्या दरात भागत नाही, त्याचं व्याजाचा दर काढून शिवाय ती रक्कम पण विचारते, मुद्दल म्हणजे ती रक्कम कोणती असं पण विचारतं. ठीक आहे, आपण दोन्ही काढू, सोपं आहे, लोड घ्यायचं नाही. त्यानं काय बोललंय? पहिल्या व दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिले, डायरेक्ट दिले पहिल्या वर्षाचं. आता इकडे बघ, तुला माहितच आहे, काय माहित आहे? पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे एवढं असतंय 1000. आणि तुला माहित आहे ह्याला हे सेम असतं, कारण सरळ व्याज सेम टू सेम होत जातं. आणि फक्त जे 50 जास्तीचं आहे ते हित आहे, म्हणजे हे असं 1050. मांडणी करताना पण तशी सिस्टमॅटिक करायची. का असं केलं तुला माहित झाले दाद्या? हे असं खाली खाली सरळ व्याज असते आणि हे असं होत गेले की सगळं चक्रवाढ व्याज होत बसतं. मग पहिल्या वर्षाचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज सारखं असतं. मग दुसऱ्या वर्षात सरळ व्याज 1000 आहे, पण दुसऱ्या वर्षात चक्रवाढ व्याज 1050, म्हणून इथं 1000 लिहून पुढचं जे पुढे शिपूट असा बाहेर आलाय त्याच्यावर शेपटावर काय करणार? 50 झालं. मग तुला माहित आहे, जर तुला विचारलं ती रक्कम काढा, मग तुला माहित आहे हिथं जो काही दर असतो दाद्या, तोच दर इथं असतो. या साधा विषय, हिथं जो दर आहे तोच इथं दर असतो. मग मला आता दर काढायचा आहे, आणि तुला माहित आहे दर काढणं किती सोपं आहे. तू 3 टाइम दर काढतो, मग लगेच काढून टाक. मग भावा 1000 चे 50 किती दिसते? नाही दिसलं लगेच कळतंय. 10%ला 100, तर 50 म्हणजे 5%. नाही सुधारलं, 50 रुपये व्याज कुणावर दाद्या? 1000 वर लागते. म्हणजे 50 ही संख्या 1000 ची किती टक्के असं म्हणायचं त्याला. मग 50 किती पैकी? 1000 पैकी टक्के काढताना गुणिले 100 करायचं, हे गोळ कापून टाकायचं, 5%. ठीक आहे, मग दर आला 5%. पण जर विचारलं असतं काय ती रक्कम कोणती, मग तू लोड घ्यायचं नाही. हिथं जे पण आहे त्याचे 5% घेतल्यावर काय येणार आहे? 1000 रुपये. जर विचारलं असतं, रक्कम विचारलं नाही, आता इथं दरच विचारला, त्यामुळे डायरेक्ट शी उत्तर आलेलं आहे. ओके, पण जर विचारलं असती ती रक्कम कोणती, तर तू काय केलं असतं दाद्या? हिथं जे आहे त्याचे 5% घेतल्यावर हे येतंय. मग तुला कळलं 5% घेतल्यावर जर मला 1000 भेटत असतेली तर ती रक्कम काढायची. मग ही रक्कम तुला शिकवलं शेकडेवारीत, कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असते. सरळ व्याजामध्ये सांगितलं जी काय मुद्दल आहे ती स्वतःमध्ये 100%, तसंच चक्रवाढ व्याजामध्ये सुद्धा इथली जी रक्कम आहे स्वतःमध्ये 100% असणार आहे दाद्या. मग तू असं कर, नाही तर असं कर, तुला जे पसंत पडेल ते कर. 5चं 100 20 पट आहे, तर हे जी 20 पट कर दाद्या, काय होईल? नुसतं फक्त बेक बे 3 आणि 1 4 गोळ लावून टाक, येते लक्षात? मग ती रक्कम कोणती आहे दाद्या? 20,000 रुपये. 20 येते लक्षात? विचारला असताचा विषय, आपल्याला आता फक्त दरच विचारलाय, 5% डायरेक्ट आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. परत तसंच दादा काय बोलले? एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज अनुक्रमे, बघ लक्ष दे, पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे. मग तू डायरेक्ट 800 आणि 900 म्हणले, मग 900 म्हणलं तरी सुद्धा तू काय करणार? लिहिणार 800 आणि इकडे 100, कारण दुसऱ्या वर्षात चक्रवाढ व्याज असंच असतं, 800 आणि 100, कारण सेम टू सेम सरळ व्याज आणि व्याजाचं व्याज. मग झालं. काय विचारलं आता? दर विचारलाय. मग आता ह्याच्या काय भानगडीत पडाय नको, दर म्हणल्यावर इथले इथं जमतंय तुला. दर 100 रुपये कोणावर दाद्या? 800 वर. मग 1/8 तुला शिकवलेलं शेकडेवारीमध्ये 12.5%. नसल सुधरत, टक्के काढायचं, गुणले 100 कर, आणि जेवढं कटतं तेवढं दाबात काढून टाक दादा. मग आता मस्तपैकी 8चा पाडा म्हणायचा येतो का नाही तुला? बघू बर. 8 1 8,
8 दुनी 16 राहिलं 4 मग ह्याला करा गोळा किती झालं 12.5% तुझा काय भावड्या दर आहे मग इथं पण 12.5% असणार आहे ओके डी फॉर देवसेना काय टेन्शन हाय का नाही अजिबात नाही ओके पुढं आता इथं काय बोलले दशादशे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज आता बघ 4 वर्षाचं सरळ व्याज व 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज मग लोड घ्यायचं नाही 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिले 312 मग जेवढ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे तेवढ्याच वर्षाचं सरळ व्याज काढायचं साधा विषय आणि सरळ व्याज प्रत्येक वर्षाला सारखं असतं मग तू मला सांग हे सरळ व्याज आहे जर 4 वर्षाला सरळ व्याज 600 रुपये असेल तर 2 वर्षाला किती रे बावड्या 300 रुपये अर्ध करणार बरोबर आहे का बरोबर आहे का हा मग 2 वर्षाला 300 रुपये तर मग एका वर्षाला किती 150 मग ती एका वर्षाची गरज पडते आपल्याला मग बघ 2 वर्षाचं सरळ व्याज असंच असतं 300 रुपये म्हणजे हिथं 150 आणि हिथं 150 म्हणजे पहिल्या वर्षाला 150 दुसऱ्या वर्षाला 150 आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती दाद्या 312 आहे किती 312 म्हणजे फक्त इथं शिपूट वाढलाय मग 312 किती झालं हे 300 वरचं 12 चक्रवाढ असं असतं 2 वर्षाचं सगळं मिळून एकत्र कर की 150 300 वरचं 12 संपला विषय मग आता काय त्यानं काय बोलले व्याजाचा दर किती काय लोड घ्यायचा नाही आपल्याला दर विचारलेला आहे आणि रक्कम विचारली तर कशी काढायची तेच पण तुला माहितच आहे मग आता इथं जे पण आहे त्याचा दर घेतल्यानंतर ही आलाय काहीतरी टक्के घेतले असतील इथं मग आपल्याला तोच करायचा आहे मग काय केलं 12 घेतले कुणावर दाद्या 150 वर टक्के काढायचंय गुणिले 100 मग इथं 5 ची 3 आहे 5 ची 2 आहे आणि 3 चोंक असतं 4 दुनी किती झालं दाद्या 8% तर दर काय असणार आहे सी फॉर कट्टाप्पा ओके नेक्स्ट बघ आता दादा काय दिलं इथं आणि जर रक्कम विचारली असती तर तुला शिकवले काय करायचं मग रक्कम जर विचारली असती तर परत काय केलं असतं इथं जी पण रक्कम आहे ती जे 8% घेतल्यावर हे मग परत तू म्हणायचं 8%ला जर 150 तर हिथली रक्कम काढायची तर ती रक्कम स्वतःमध्ये 100% विचारलं असतं तर सांगतोय मग काय नाही आता एक काम कर वर खाली जेवढं कटतं तेवढं काप 4 न कापतो का काप 4 ची डबल आणि इथं 4 ची 25 आहे मग 2चं 150 म्हणजे 75 पट आहे तर ह्याला आपण 75 न गुणायचं दाद्या मग किती झालं 25 5 125 आणि 25 ते 175 मग 175 आणि हे किती झालं असतं दाद्या अरे वर लिहायचं हे चालू 175 आणि हे 12 किती झालं 187 म्हणजे 1875 आलं असतं ओके तर ती रक्कम कोणती आहे 1875 असं पण केलं असतं तू बरोबर आहे का हे 25 5 25 7 पावणे 200 असतं ना बरोबर आहे की हा बरोबर आहे ओके नेक्स्ट बघ दादा प्रश्न बघ काय दिलाय एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1600 1720 आहे काय लोड घेऊ नको 2 वर्षाचं सरळ व्याज दिले धडधडीत 1600 म्हणजे हे 800 आणि हे 1720 म्हणल्यावर 1600 ह्यातनं कट कर 1600 गेल्यावर खाली किती राहते फक्त 120 बरोबर आहे का इथं बऱ्याच वेळा ती रक्कमच विचारतात पण आता इथं दर दिलाय पण तुला सांगितलं काय केलंय ते मग चला दर काढायचंय आपल्याला काय लोड घेऊ नको 120 कुणावर 800 टक्के काढायचे गुणिले 100 म्हणायचं भावा जेवढं कटतं तेवढं छानपैकी काढायचं आणि किती असते 8 एके 8 राहते 4 8 45 दर कितीला भावड्या 15% मग ती रक्कम नाही विचारलं व्याजाचा दर विचारलाय 15% आणि जर त्यातनं पण तुला विचारलं असतं काय ती रक्कम कोणती मग तू सुट्टी देऊ नको रक्कम विचारल्यानंतर तुला माहित आहे दर तर सारखाच आहे मग इकडं 15% आहे तर इकडं सुद्धा 15% असतो मग इथं जी काही रक्कम आहे तिचे 15% घेतल्यानंतर 800 येतात तर ती रक्कम स्वतःमध्ये 100% आता भावा इथं भाग पूर्ण जात नाही पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे येऊन दे काय टेन्शन घ्यायचं नाही जेवढं कटतं तेवढं छानपैकी काटायचं बघ आता 5 ची टेबल
आणि 5ची 20 होईल है ना इथं. मग झालं. मग 3च्या पाड्यात 800 नाही, 3 न 20 ला भाग जात नाही. मग रक्कम काढायची प्रिन्सिपल म्हणजे पी म्हणतो, तिरपा गुणाकार कर. मग काय होईल? पी बरोबर ह्या दोघाचा गुणाकार होतो 800 गुणिले 20 आहे का नाही, आणि इकडे 3. म्हणजे इथं किती झालं दाद्या? 800 दुनी किती झालंय? इकडे घे, 800 दुनी 1600 वरचा एक गोळा आणि भागाकारात 3 आहे. 3 5ची 15, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 राहिला एक, 3 त्रिक 3 त्रिक. बाद झालं. दिवसभर त्रिक त्रिक येत राहील. जर विचारलं असतं ती रक्कम कोणती, तर लय टेन्शन घ्यायचं नव्हतं. 5333.33 रुपये असं विचारलं असतं तर डायरेक्ट आलं असतं. येते लक्षात दाद्या? विषय समजला का? मग दादा आज जे काय आपण चक्रवाढ व्याजाची गणित घेतली स्पेशली बिगर सूत्रानं, स्पेशली ही मेथड दाद्या कुठली, सुरुवातीला जी गणित आपण घेतली होती, एकदम तुला सूत्र बित्र लावायची गरज नाही पडली. कसं काढायचं, काय काढायचं शिस्तीत सांगितलेलं आहे. येते लक्षात? ठीक आहे. तर भावा ह्याची चांगली प्रॅक्टिस कर. ओके. आणि आता सांगितलं त्या पद्धतीनं ह्याची पीडीएफ आपला टेलिग्राम चॅनल आहे, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. ठीक आहे. नसल तर सोमनाथ डोंबे सर सर्च कर. डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट टेलिग्रामची लिंक दिली तिथून, कारण बऱ्याच वेळा सर्च होत नाही, बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे सांगतात. ठीक आहे. तिथनं डायरेक्ट ते चॅनल जॉईन करून घे. ओके. तर आजचं लेक्चर कसं वाटलं मित्रा, कमेंट करून नक्कीच सांग. आणि आवडलं तर लाईक कर आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर. असाच परत पुढे एक नवीन टॉपिक घेऊन येऊ आपण भावा. ठीक आहे. कोणता टॉपिक घ्यायचा ते पण कमेंट मध्ये सांगा, आपण त्यानुसार घेऊया. ठीक आहे भावानो, थांबू इथं आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र.